फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी तुमच्यासोबत कैरीचं लोणचं कसं बनवायचं त्याची रेसिपी शेअर करणार आहे. हे लोणचं अगदी झटपट होतं, कमी साहित्यामध्ये होतं, तेल अगदी कमी लागतं, मसाले पण अगदी कमी लागतात आणि हे ताजं लोणचं अतिशय सुंदर आणि सुरेख लागतं. पण हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही, बाहेर 8 दिवस टिकतं आणि फ्रीजमध्ये 1 महिनाभर टिकू शकतं. तर त्याच्यासाठी मी इथे तोतापुरीच्या 1 किलो कैऱ्या घेतल्या आहेत. तर ह्या कैऱ्या थोड्या आंबट कमी असतात आणि गोडसर असतात, त्याच्यामुळे हे लोणचं चांगलं लागतं. तुम्ही बाकी इतर कुठच्याही कैऱ्या वापरू शकता. तर आता आपण ह्या कैऱ्या व्यवस्थितपणे कापून त्याचे बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत. कैऱ्या स्वच्छ धुवून व पुसून घेतल्या आहेत मी. आता आपल्याला सुरी पण इथे एकदम धारदार लागेल. सुरी धारदार असल्यामुळे फोडी आपल्या पटकन करून होतात आणि एकदम बारीक बारीक आपण करू शकतो. आणि ह्या फोडी आपण विळीवर पण करू शकतो, विळीवर पण पटपट होतात. तोतापुरीच्या कैरीची जी पारी असते ना, ती बघा एकदम पातळ असते, त्याच्यामुळे आपल्याला कैरीच्या फोडी भरपूर प्रमाणात भेटतात. तर आता आपण व्यवस्थित याच्या फोडी करून घेऊयात. हे बघा, लोणच्याला एकदम बारीक बारीक फोडी करून घेतल्या तर अगदी छान लागतात. पूर्वीच्या काळी ना, जेव्हा असं लग्न असायचं किंवा साखरपुडा असायचा, मंदिरांमध्ये मोठमोठे कार्यक्रम व्हायचे, तेव्हा लोणचं असं भरपूर प्रमाणात लागायचं. त्याच्यामुळे हे लोणचं झटपट आणि कमी साहित्यामध्ये पटकन बनवायचेत आणि पंक्तीला वाढायचेत. त्याच्यामुळे हे लोणचं खूप सुरेख लागतं. तेव्हा आम्ही जेवायचो कमी आणि लोणचंच भरपूर खायचो. एवढं हे लोणचं भारी लागतं. तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. हे लोणचं चपातीसोबत पण अतिशय सुरेख लागतं, डाळ भातासोबत पण छान लागतं. लहान मुलांना पण हे लोणचं खूपच आवडतं. तर आता या बारीक अजून पण तुम्हाला बारीक फोडी करायच्या असतील तर अजून पण तुम्ही करू शकता. तर ह्या फोडी आता माझ्या कापून झाल्या आहेत. तर मी आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते, जेणेकरून आपल्याला मसाला मिक्स करताना इझी पडेल. तर सगळ्या फोडी मी ह्याच्यामध्ये काढून घेते. तर 1 किलो कैरीच्या एवढ्या साऱ्या भरपूर फोडी बनून तयार आहेत. आता ना, लोणच्याला काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी सांगते आणि त्याचं प्रमाण सांगते. तर आपण जे पोहे खातो ना, तो चमचा घ्यायचा. ते 4 चमचे भरून आपल्याला राई लागेल किंवा मोहरी, 4 चमचे धना पावडर, 4 चमचे मीठ, 2 चमचे हळद, 1 छोटा पेला भरून तेल, अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे लागतील. तर आपण सर्वप्रथम इथे काय करणार आहोत, कैरीला ना 15 ते 20 मिनटं मीठ लावून ठेवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी अर्धा मीठ ह्याच्यामध्ये टाकलं आहे, 2 चमचे. अर्ध्या चमच्यातला पाव चमचा हिंग टाकला इथे आणि 1 चमचा हळद टाकून घेतली आहे. आता हे तिन्ही जिन्नस कैरीला आपण व्यवस्थित लावून घेऊया. असं टोस्ट केल्यामुळे सर्वत्र व्यवस्थित लागतील आणि मीठ, हळद आणि हिंग आतपर्यंत फोडींना लागून व्यवस्थित आपलं लोणचं मुरलं जाईल आणि त्याचा वासही अप्रतिम येतो. तर 15-20 मिनटासाठी आपण हे साईडला ठेवूया. आता आपण जी मोहरी आहे ना, ती थोडी आपल्याला भाजून घ्यायची आहे व्यवस्थित. म्हणजे अर्धी कच्ची राहिली नाही पाहिजे, व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे मंद गॅसवर. आता आपली मोहरी भाजून झाली आहे. तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मेथीचे दाणे घालून घेते आहे. दाणे आपले लगेच भाजून होतात, त्याच्यामुळे मोहरी भाजून झाल्यानंतर मी टाकलेत. तर आपले मोहरी आणि मेथीचे दाणे व्यवस्थित भाजून झाले आहे. तर आपण हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. तर मगाशी साहित्य तुम्हाला मी सगळं सांगितलं, त्याच्यामध्ये मिरची पावडर राहून गेली, तर मी ही तिखट मिरची पावडर 4 ते 5 चमचे घेतली आहे. तर आता हे आपलं मोहरी आणि मेथी थंड झाली.
आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पावडर करून घेऊया। पावडर थोडीशी जाडसरच करून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने करून घ्यायची। पावडर आपली रेडी आहे। तर आता आपण लोणच्यामध्ये मसाले घालायला सुरुवात करूया। तर बघा कैरीमध्ये मीठ, हळद, हिंग व्यवस्थितपणे मुरला आहे आणि थोडीशी कैरी आपली दबली गेली कारण कैरीला पाणी सुटलं आहे। तर आता जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी काढणार आहे, नाहीतर लोणचं आपलं सगळं पाणी पाणीच होईल। जर आपल्याला लागलं थोडंफार तर टाकायचं हेच पाणी। तर आता मी ही कैरी एका ताटामध्ये काढून घेते। कैरी आता ताटामध्ये काढून घेतली मी। आता आपण त्याच्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊयात। आता मी इथे मिरची पावडर घालून घेतली। आता तिखट तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे किती चमचे घालायचे लोणच्यामध्ये। तर मी इथे 4 ते 5 चमचे हा मसाला घालून घेतला आहे। आता धना पावडर घालून घेते। धना पावडर घालून झाली तर आता जो आपला हिंग राहिला आहे तो सर्व घालून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण जी राईची पावडर बनवली आहे ना, मेथी आणि राई, ती पावडर सगळी इथे घालून घ्यायची। हळद 1 चमचा राईला होता ती पण घालून घेतली मी। हे सर्व व्यवस्थित लोणच्याला लावून घेऊयात आपण आता। आता आपण हे तेल घालून घेऊयात। हे जे तेल आहे ना ते मी पहिल्यांदा थोडं गरम केलंय, गरम करून थंड करून याच्यामध्ये मी घातलं आहे आणि मी हे तेल सूर्यफुलाचं वापरलं आहे। तुम्हाला जर राईचं तेल वापरायचं असेल तर वापरू शकता, पण राईच्या तेलात नाही आवडत मला, म्हणून मी हे सूर्यफुलाचंच तेल वापरते। याच्याने पण छान लागते लोणचं आपलं। तर व्यवस्थित आपण हे सगळं मिक्स करून घेऊया चमच्याने। हे बघा लोणच्याला कलर बघा किती सुंदर आला आहे, खूपच सुंदर कलर आला आहे। तर आपलं लोणचं व्यवस्थित सगळं मिक्स झालं आहे। बापरे काय छान कलर आलाय, तोंडाला पाणी सुटलंय। हे लोणचं चपाती सोबत पण खूपच छान लागतं। तर आता हे लोणचं मी अर्ध आहे ना ते बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि अर्ध जे राहील ते एक 3-4 दिवसामध्ये आम्हाला संपून जाईल। तर इथे मी एक प्लास्टिकची छोटी बरणी घेतली आहे, त्याच्यामध्ये मी हे लोणचं भरते। तुम्ही काचेच्या बरणीमध्ये पण भरून ठेवू शकता किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये पण भरून ठेवू शकता। माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। बाकीच्या रेसिपीज पण तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा। कैरीच्या सीझनमध्ये आम्ही हे लोणचं असंच बनवतो आणि हेच लोणचं खातो कैऱ्या संपेपर्यंत। तर आता आपलं लोणचं बरणीमध्ये भरून झालं आहे। आता ह्याला मी झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। आणि हे बघा लोणचं किती सुंदर दिसते, कुठेही तेल नाही, जास्त मसाले पण नाहीत। तर आता हे एवढं लोणचं उरलं आहे ते 3-4 दिवसामध्ये आम्हाला संपून जाईल। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया एका सुंदर रेसिपीसोबत। धन्यवाद।